शनिवारपर्यंत कांद्याचे बाजारभाव जी वाढ आपल्याला दिसत होती ती स्थिर होती. रविवारी पण बाजारभाव ठीकठाक होते आणि हाच बदल सोमवारीही थोड्याफार फरकानं दिसून आला की बाजारभाव जी वाढ झालेली होती ती स्थिर होती. मात्र सोमवारी सायंकाळी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला किंवा स्फोट झाला आणि त्याच्यानंतर जे काही वातावरण निर्माण झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी कांद्याच्याही बाजारभावाचा स्फोट झाला आणि कांद्याचे बाजारभाव दबावात यायला सुरुवात झाली. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर. बिहारच्या निवडणुका संपलेल्या आहेत. बिहारचे बाजारभाव सरकारच्या अपेक्षेप्रमाणे स्थानिक बाजारातले बऱ्यापैकी पडलेले आहेत. ते आपण बघणार आहोत किती पडलेले आहेत. त्याच्यानंतर जे मागच्या आठवड्याचा किंवा त्याच्या मागच्या आठवड्याचा जो वाढता ट्रेंड होता दिवाळीनंतरचा, तो ट्रेंड सोमवारपर्यंत टिकून होता. पण सोमवारनंतर मात्र थोडंसं व्यापाऱ्यांमध्ये जरा जे होते थोडी भीती दिसली. कारण संध्याकाळी दिल्ली ब्लास्ट झाला आणि त्याचं कनेक्शन हे तपास होण्यापूर्वीच अनेक माध्यमांमध्ये अशा बातम्या यायला लागल्या की हे आंतरराष्ट्रीय आहे, पाकिस्तानशी आहे, अतिरेक्यांशी आहे. तसं पुढे ते दिसून येईल, त्याचा तपास चालू राहील. बिहार निवडणुकीला एक दिवस असतानाच हा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आणि अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आला. याचा परिणाम कांद्याच्या निर्यातीवर किंवा सीमांवर होऊ शकतो असा व्यापाऱ्यांना अंदाज आला का किंवा अशी भीती त्याच्यामध्ये होती का? त्यामुळे मंगळवारचे बाजारभाव जे आहे ते दबावात यायला लागले. दुबईच्या बाजारात मागच्या आठवड्यात जे वाढलेले आणि मागच्या आठवड्यात वाढलेले आणि त्याच्या मागच्या आठवड्यात पडलेले जे बाजारभाव होते ते या आठवड्यात पुन्हा सावरायला लागले आणि ते 1.30 पासून तर 1.90 पर्यंत दिरहम असं हे व्हायला लागले. मागच्या वेळेस मी चुकून दिनार सांगितलं, ते तुम्ही दिरहम असं समजा. 1.30 ते 1.90 दिरहम असा कालचा रेट होता. त्यामुळे त्या बाजूनी सध्या स्थिरता आहे, तिथं काळजीचं कारण नाही आहे. म्हणूनच कांद्याचे बाजारभाव जर पडले तर ते 50 पैसे 1 रुपयाने नाशिक, लासलगाव, पिंपळगावमध्ये पडू शकतात असं आपण मागे सांगितलेलं आहे. या आठवड्यात थोडीशी काळजी आहे. हा सकाळी व्हिडिओ देण्याचं कारण की त्यानुसार तुम्हाला निर्णय घेता येईल. या आठवड्यामध्ये सोमवारपासून जी आवक झाली ती मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटलेली आहे. विशेषतः सोमवारी जी आवक होती ती आपण बघितली ती अवघी 2 लाखांवर, मागच्या आठवड्यात ती 3.5 लाखांवर गेली. 2,38,000 आणि त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातली 1,10,000 1,20,000 क्विंटल अशी येते आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये जी होती ती बऱ्यापैकी 3 लाखापर्यंत गेलेली होती, ते आपण बघितलं. तर हे सगळं लक्षात घेता आवक आता कमी होती आहे. अहिल्यानगरमधली आवक जी आहे संपूर्ण जिल्ह्याची ती पण आता जवळपास 30,000 35,000 अशी आहे. पण कांद्याचे बाजारभाव जे आहे ते घट्ट आहेत. एकूण देशामध्ये आणि राज्यामध्ये कुठल्या मार्केटमध्ये वाढीचा किंवा घटीचा ट्रेंड आहे ते आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हे दोन्ही ट्रेंडवरनं कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुम्ही घ्या. थोडं एक निवेदन करतो, लक्षात घ्या, ज्यांचा कांदा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, ज्याचा रंग बदललेला नाही आहे, जो डिसेंबर जानेवारीपर्यंत चालू शकतो, ज्याला काजळी नाही आहे, ज्याला कोंब फुटत नाही आहे, जो ओलसर झालेला नाही आहे, तर त्यांनी निर्णय घ्यावा की थांबायचं किंवा काय कसं आहे. पण ज्यांचा कांदा खराब होतो आहे तर त्याला माझ्यासारख्या कुठल्याही व्हिडिओची गरज नाही आहे. ज्याला कोंब फुटत आहेत, काजळे आली आहे, टरफल निघालेली आहेत, टरले उडालेले आहेत, ओला झाला आहे, तर तो विकायलाच पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, या संदर्भात आपण आणखी डिटेल तुम्हाला सांगणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन करतो की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या प्रतिक्रिया किंवा लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे कांद्याचे बाजारभाव वाढणार किंवा घटणार आहे आणि पुढच्या आठवड्याचा ट्रेंड काय आहे. आपण असं करणार आहोत की ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांना आता दर 8 किंवा 10 दिवसांनी त्या आठवड्याचे आपण ट्रेंड सांगत जाणार आहोत, फक्त सभासदांसाठी, सदस्यांसाठी.
इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून 15 नोव्हेंबरचा काय अंदाज होता ते तुम्ही बघू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे शक्य झालं तर आज किंवा उद्याच आपण पुढच्या आठवड्याचा म्हणजे नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्याचा आणि 4थ्या आठवड्याचा ट्रेंड काय असेल याचा सदस्यांसाठी आपण हे करणार आहे, जेणेकरून बारकावे लक्षात येतील की किती रुपयांनी वाढ होते, किती रुपयांनी घट होते आणि मग माझ्या कांद्याला किती भाव मिळतोय, ठेवायचा की विकायचा याचे निर्णय अनेक शेतकऱ्यांना होतात, तसं ते घेत आहेत. आता आपण कुठे कुठे कांद्याचे बाजारभाव वाढले घटले ते आपण बघूया. माझ्याकडे या आठवड्याचे म्हणजे साधारण 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंतचा जो आठवडा आहे त्याचे 9 ते 12 नोव्हेंबरपर्यंतचे बाजारभाव आणि मागच्या आठवड्याचे 1 ते 8 नोव्हेंबरपर्यंतचे आहेत. हे आहे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत ते आपण बघूया. अहिल्यानगरमध्ये फार घटलेले नाही आहेत, साधारण 1.7% म्हणजे तसे स्थिर एवढी घट झालेली आहे. सरासरी दरामध्ये 1191 वरनं ते 1171 वर आलेले आहेत. हे कालपर्यंतची आकडेवारी आहे. आता अकोल्यामध्ये 3% घटलेले आहेत. चंद्रपूरमध्ये मात्र 3.5% वाढलेले आहेत. 2028 वरनं 2098 पर्यंत आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये फार मोठी घसरण दिसून येते आहे. इथे तब्बल 19 ते 20% घसरण आहे. 1231 वरनं 997 पर्यंत आलेले आहेत. धुळ्यामध्ये 3.5% घट आहे. 1267 वरनं 1225 पर्यंत आलेले आहेत. जळगावमध्ये मात्र 3% वाढ आहे. त्यामध्ये 1038 वरनं 1041 माफ करा 3% नव्हे 0.5%ची 0.3% एवढी वाढ आहे. त्यामुळे वाढ घट ऐवजी स्थिर आहे. कोल्हापुरामध्ये 1015 वरनं 959 आले, इथे 5.5% घट आहे. नागपूरमध्ये साधारण 6% घट आहे, 1659 आता दर चालू आहे. नाशिकमध्ये 9.5 ते 10% घट आहे या मंगळवारपर्यंत या आठवड्यामध्ये. 1518 वरनं 1374 आलेत. नाशिकच्या शेतकऱ्यांनी या संदर्भातली नोंद घ्यावी, त्याचा विचार करावा. त्याच्या आधीचे आठवड्याचे दर काय होते तर ते होते 2 आठवड्यापूर्वी 979 रुपये 89 होते किंवा 990 रुपयापर्यंत होते. ते वाढून 1518 झाले. 1518 वरनं ते आता झाले 1374. इथे घटीचा ट्रेंड आहे. नाशिक जिल्ह्यावाल्यांनी थोडीशी सावधानता बाळगावी किंवा काय करायचं, विकायचं, ठेवायचं हा निर्णय तुम्ही घेऊ शकतात. पुण्यामध्ये घसरणीचा ट्रेंड आहे. 1307 वरनं 1273 आलेत आणि पुणे बाजाराचा विचार केला, हे मी पुणे जिल्ह्याची सरासरी सांगितलं आहे, ते आता 950,000 पर्यंत आलेले आहेत. साताऱ्यामध्ये साधारण 21% घसरण आहे. 1500 वरनं 1200 वर आले. सांगलीमध्ये 1273 वरनं 1250 2% घसरण आहे. सोलापूरमध्ये 14% घसरण आहे. सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणची जर आपण असाल तर तुम्हाला कांद्याच्या संदर्भात ठेवायचा विकायचा याचा तातडीनं निर्णय घ्यावा लागेल. याच्यामध्ये आता सोलापूरचे जे दर आहे 14.5% म्हणजे 1180 वरनं 1008 आले आणि ठाण्याचे 19% घट होऊन 1700 वर आलेले आहेत. देशभरामध्ये काय चालू आहे ते बघूया. ॲग्रो शिवारनी कधीही कांदा विका ठेवा असं सांगितलेलं नाही आहे. मात्र जेव्हा कमी होतात किंवा ट्रेंड कमी असतात किंवा कल कमी असतो किंवा वाढता असतो त्यावरनं तुम्ही लक्षात घ्यायचा की ट्रेंड वाढतोय तर मग आपल्याला 2 पैसे मिळवायचे किंवा 2 पैसे मिळवण्यासाठी थांबायचं आहे. कमी असेल तर काय करायचं हा तुम्ही निर्णय घेऊ शकता. मी जर आता असं सांगितलं, अनेक जण म्हणतात की स्पष्ट सांगा की आता उद्या भाव पडणार आहे आणि तुम्ही विकून टाका, तर पॅनिक सेल होऊ शकतो. कारण अनेक जणांना आजही विश्वास ठेवतात आणि पॅनिक सेल झाला तर आज जर 10 रुपयाचा 9 रुपये बाजारभाव असेल आणि व्हिडिओनी जर असं सांगितलं की नाही कांद्याचे भाव वाढणार नाही पडणार आहे तर तुम्ही आहे तो सगळा कांदा बाजारात आणाल. आत्ताची स्थिती अशी आहे शेतकरी बांधवांनो की दिवाळीच्या आधी जी आवक होती त्याच्यामध्ये पॅनिक सेलमुळे पण त्याचा परिणाम झाला आहे. खूप घाबरून सेल झाल्यामुळे, घाबरून आवक वाढल्यामुळे ती कांद्याचे भाव साधारण 2 ते 3 रुपयांनी दबावत आहेत. बाकी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आपण सांगूया. देशभरातले जे महत्त्वाचे राज्य त्याची माहिती घेऊ आणि मग तुम्हाला कळेल. आंध्र प्रदेशमध्ये 7.5%, बिहारमध्ये आता 1900 वरनं 1832 वर आलेलं आहे, 15%ची घट आहे. सरकारचं फार अभिनंदन करावं लागेल. बिहारच्या किमती त्यांनी स्थिर ठेवला निवडणुकीच्या आधी त्या याच्यामध्ये.
त्यामध्ये छत्तीसगडमध्ये 11% घट आहे. गुजरातमध्ये इथे 8% घट आहे. 1357 बाजारभाव चालू आहे. हरियाणामध्ये 19% घट आहे. जम्मू काश्मीरमध्ये 11%, कर्नाटकमध्ये मात्र 1.5% घट आहे. सरासरी 816 सुरू आहेत. मध्य प्रदेशमध्ये 23% घट आहे. मध्य प्रदेशमध्ये आता बाजारभाव 700 वरनं आता आले 540 वर. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची सरासरी 6.5% घट आहे. एकूण सरासरी जी आहे महाराष्ट्राची 1251 आहे. आणि दिल्लीमध्ये मात्र बाजारभावाची वाढ आहे 1232 आहे. 1100 वरनं इथे 11% वाढ आहे. पंजाबमध्ये 16% वाढ आहे 1288 आहे. तेलंगणामध्ये 4.5% वाढ आहे 1437 सरासरी दर आहे. आणि उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये साधारण 1.5 आणि 3% वाढ आहे. यावरनं तुम्ही तुमचा काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही ठरवा. याच्यानंतर आम्ही डिस्क्लेमर दिलं आहे ते तुम्ही वाचलेलंच असेल. याच्यानंतरचा व्हिडिओ जो असेल तो सदस्यांसाठी असेल, डिटेल असेल, किती कुठल्या बाजारामध्ये काय होईल या संदर्भात. आणि निर्यातीच्या काही बातम्या असतील बांगलादेशच्या तर ते आपण बघत राहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत एकदा जे नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.